मित्रांनो नमस्कार, मी आशिष तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी प्रबोधिनी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चौकीदार पदाच्या जागा निघालेल्या आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे। तुम्हाला सिलेबसही माहिती आहे की एकूण 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी। त्यात मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि बुद्धिमत्ता आहे। अनेक ठिकाणी तुम्हाला हे जे गणित आहे मित्रांनो, तर गणित हा विषय तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा अनेक लोक सांगतात की त्यात गणित नाहीये। मित्रांनो, हे पूर्ण सत्य नाहीये। मित्रांनो लक्षात घ्या, बुद्धिमापन चाचणी जी आहे तुमची याच्यावर प्रश्न असणार आहेत, परंतु गणित बेस असणार आहेत आणि काही प्रश्न जे आहेत ते निश्चितपैकी गणितावर असणार आहेत। मित्रांनो 25 प्रश्न या ठिकाणी आहेत, पण लक्षात घ्या याच्यात गेम चेंजर काय ठरेल, मराठी आणि इंग्रजी ठरणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, ज्याने मराठी आणि इंग्रजी परफेक्ट केलं त्याच्या हातात ही पोस्ट असणार आहे, कारण की बुद्धिमापन चाचणी आणि जीके हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं असतंय। गणिताचे सूत्र पण आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पाठ झालेले असतात, परंतु मित्रांनो मराठी आणि इंग्रजी हे आपल्याला थोडं कठीण वाटतं। त्यातल्या त्यात मित्रांनो आपण आज मराठीचा संपूर्ण सिलेबस डिकोड करणार आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आता मराठीची नेमकी लेवल काय असणार आहे। बघा, मराठी हा विषय असा आहे की तो तुम्हाला म्हणजे गट ड पासून तर गट अ पर्यंत सगळ्याच परीक्षेमध्ये मराठी हा विषय आहे। मात्र जर तुम्ही काठिण्य पातळी बघितली तर काठिण्य पातळी बदलत जाते मित्रांनो। म्हणून आज आपण संपूर्ण विश्लेषण हे मराठी या विषय असं करणार आहोत। बघा, मराठी जो आहे तुम्हाला एकूण प्रश्न जे आहेत ते किती आहेत, 25 आहेत। आणि जर गुणांचा जर आपण विचार केला तर 50 गुणांसाठी हे आहे। आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय, तर मराठीचा संपूर्ण आपल्याला या ठिकाणी सिलेबस बघायचा आहे, जो युट्यूबवर आजपर्यंत कुठेही तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो लक्षात घ्या। आणि बहुतांश विद्यार्थी हे जे आहे ह्या फील्डमध्ये एकदम नवीन असणार आहेत, ही परीक्षा नवीन सर्वांसाठी आहे। तर लक्षात घ्या म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांसाठी परीक्षा नवीनच आहे। माझ्या लक्षात जेवढे विद्यार्थी आले तर त्यांच्यासाठी ही परीक्षा नवीन आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की सर मराठीची काठिण्य पातळी काय असेल आणि काय विचारलं जाईल, कुठल्या घटकांवर फोकस केला पाहिजे, कुठल्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातील, म्हणजे गुणांचं जे डिवायडेशन आहे ते नेमकं कसं केलं जाईल, तर हे मी तुम्हाला सांगतोय। बघा, मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो येतो म्हणजे व्याकरण आहे। ठीक आहे, जर तुम्ही 25 प्रश्न जर बघितले म्हणजे 50 गुण जर बघितले, आपण एक काम करू, आपण प्रश्नांनुसार जाऊ बरोबर आहे। ठीक आहे, 12 ते 13 प्रश्न हे या ठिकाणी असणार आहे, म्हणजे साधारणतः 24 ते 26 गुण तुम्हाला व्याकरणातून मिळणार आहे। त्यानंतर एक काही जो गट आहे तो म्हणजे आपण आपली जी दैनंदिन भाषा आपण यूज करतो त्यात काय काय विचारलं जातात माहिती आहे का तुम्हाला। त्यात विचारलं जातं वाक् प्रचार, त्यानंतर म्हणी, त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द, बरोबर आहे। त्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, बरोबर आहे। त्यानंतर शब्द समूहासाठी एक शब्द, याच्यावर एखादा प्रश्न तुमचा निश्चितपैकी येऊ शकतोय, बरोबर आहे। म्हणजे बघा, शब्द समूहासाठी एक शब्द, लक्षात येत आहे मित्रांनो। ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला एवढ्या परफेक्ट करायच्या आहेत, 1 2 3 4 5, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो आपण बघतो साहित्य। बघा, साहित्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल ग्रंथ, ठीक आहे, लेखक किंवा कवी, ओके, त्यांची नावं आणि टोपणनावं, ठीक आहे। लक्षात येत आहे नावं, टोपणनावं, कवी लेखकांची निश्चितपैकी तुम्हाला विचारलं जाणार आहे। एखादा ग्रंथ कोणी लिहिला किंवा या ग्रंथाचे लेखक कोण, बरोबर आहे। एखादा काव्यसंग्रह असेल, या काव्यसंग्रहाचे कवी कोण, एखादा कवी असेल, जसं आता आपण म्हणतो की बालकवी कोणाला म्हटलं जातं, निसर्ग कवी कोणाला म्हटलं जातं, बरोबर आहे। गोविंदग्रज हे टोपणनाव कोणाचं आहे, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती पाहिजे लक्षात घ्या। 1 2 आणि 3
हा भाग महत्वाचा आहे. आता मी चौथा भाग जो सांगतो पोरं तो फार महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतात, ते म्हणजे पोरं काव्यशास्त्र. आता काव्यशास्त्रात नेमकं काय विचारलं जाईल माहिती का? सगळ्यात महत्वाचं पोरं अलंकार आहे, अलंकार. बरोबर आहे. त्यानंतर पोरं वृत्त विचारलं जाऊ शकणार आहे, 100% गॅरंटी आहे. बघा, अलंकार एक, वृत्त एक. त्यानंतर पोरं रसांची ओळख करायची आहे, 9 रसांची. बरोबर आहे. रसा नको बाबा, रस. ओके. जे 9 रस आहे त्या 9 रसांची तुम्हाला काय पाहिजे? ओळख पाहिजे. बघा, एवढं सर्व आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. आता नेमकं व्याकरण जे आहे ते मी अजून डिकोड केलेलं नाहीये, नेमकं व्याकरणात काय विचारलं जाणार आहे. पण तत्पूर्वी आपण मार्कांचं डिवायडेशन बघून घेऊ. मित्रांनो, वाक्प्रचारावर कमीत कमी एक प्रश्न असेल, म्हणीवर कमीत कमी एक प्रश्न असेल. पण या ठिकाणी काय, वाक्प्रचाराने आता म्हणींच्या जोड्या लावायला सांगितलेलं असू शकतंय. म्हणजे बघा, इकडे वाक्प्रचार असतात, इकडे त्याचे अर्थ असतात आणि जोड्या लावतात. किंवा एक म्हण असते, म्हण देतात आणि सांगतात की दिलेल्या पर्यायातून चुकीच्या अर्थाची म्हण ओळखा किंवा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा, असे प्रश्न असतात. म्हणून आपल्याला फक्त एक म्हण पाठ करून उपयोग नाही किंवा एक वाक्प्रचार पाठ करून उपयोग नाही, तर एक म्हण आपण बघितल्यानंतर त्याच्या समानार्थी म्हणी आपल्याला बघायच्या असतात आणि त्याच्या विरुद्धार्थी म्हणी सुद्धा आपल्याला बघायच्या असतात. वाक्प्रचाराचंही सेम आहे. एखादा वाक्प्रचार असेल तर सारखाच अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार अजून कुठला आहे का, तर त्याची एक लिस्ट करा पूर्व. म्हणजे एक म्हण लिहायची, त्याच्या समानार्थी म्हणी खाली लिहायचा. वाक्प्रचार लिहायचा, त्याच्या समानार्थी वाक्प्रचार खाली लिहायचे. त्यानंतर पोरं समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत पोरं, तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि प्रत्येक परीक्षेत निदान 1 मार्काला तरी या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं पोरं समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर पोरं शुद्ध शब्द बरोबर आणि अशुद्ध शब्द. आशीर्वाद झालं, अनसूया झाले, हे शब्द वारंवार विचारले जातात पोरं. कीर्तन बरोबर आहे, कीर्ती, हे शब्द वारंवार विचारले जाणारे आहेत. असे काही जे मोजके शब्द आहेत, तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर पुढं शब्द समूहासाठी एक शब्द. आता याच्यावर निश्चितपैकी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे. मग आपण बघू शकतो पुढं 1 2 3 4 5 5 ते 7 प्रश्न पुढं काही ठिकाणी इथं डबल पण विचारला जाऊ शकतो. 5 ते 7 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या, इकडे 12 ते 13 आणि इकडे 5 ते 7. म्हणजे पूर्व जर मार्कांचा विचार जर केला पूर्व, तुम्ही 10 ते 14 मार्क म्हणजे गुण या ठिकाणी आहेत. आता इकडे जर बघितलं आपण तर कमीत कमी 1 ते 2 प्रश्न म्हणजे 2 ते 4 गुण या ठिकाणी विचारले जातील. आणि या ठिकाणी जर विचार केला पूर्व तुम्ही, तर प्रत्येकी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतोय. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 3 आणि गुणांचा विचार जर केला तुम्ही, तर तुम्हाला 6 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. आता काही ठिकाणी आपण बघा विचार करतो या ठिकाणी की आपण 12 ते 13 प्रश्न बघितलेले आहेत इकडे, बरोबर आहे. जर आपण 12 प्रश्नांपर्यंत जर गेलो पूर्व, अजून आपल्याला किती 13 प्रश्न पाहिजे. बघा या ठिकाणी हे 5 किंवा आपण या ठिकाणी मधला आकडा जर घेतला 6 प्रश्न, बरोबर आहे. 6 7 8 9 आणि इकडे झाले 10 11 आणि पूर्व 1 ते 2 प्रश्न जे आहे हे कुठे विचारले जाऊ शकतात, तर साहित्य संमेलन, एखादा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार याच्यावर एखादा प्रश्न म्हणजे साहित्यामध्ये तो विचारला जाऊ शकतोय. किंवा व्याकरणामध्ये थोडंफार तुमचे 1-2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकताय. तर अशा पद्धतीने हे सर्व गुणांचं डिवायडेशन असणार आहे. आता आपण बघू सिलेबस संपूर्ण व्याकरणाचा. हा सिलेबस जर आपण पूर्ण बघितलेलाच आहे, ठीक आहे. व्याकरणाचा सिलेबस नेमका या परीक्षेत कसा असणार आहे हे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. पण पूर्व एकही घटक आपल्याला यातून सोडायचा नाहीये. बघा व्याकरणाचा जर आपण अभ्यास जर केला पूर्व, व्याकरण कोणतंही व्याकरण आहे पूर्व हे 3 घटकामध्ये विभागलं जात आहे. बघा पहिलं जे आहे ज्याला आपण वर्ण किंवा अक्षर म्हणतो, ओके. त्यानंतर पूर्व संधी हा जो घटक आहे, संधी हा घटक सुद्धा याच्यातच येतो. त्यानंतर आपण बघू शब्द, बरोबर आहे. आता शब्दांमध्ये पण 3 प्रकार आहेत, लक्षात घ्या. एक आहे शब्द जाती, बरोबर आहे. दुसरा आहे शब्दांची शक्ती आणि पूर्व तिसरा आहे शब्द सिद्धी. बघा
हे 3 घटक आहे. आता शब्द जाती जर बघितलं पोरं, 4 अधिक 4 एकूण किती 8 जाती आहेत. आता याच्यात 4 जाती आहेत, याला एक बघितलं तर 6 विकार आहेत पोरं. किती 6 विकार आहेत. आता विकार म्हणजे याच्यात काय काय आलं लक्षात घ्या. लिंग, वचन, विभक्ती, बरोबर आहे. त्यानंतर पुरुष, त्यानंतर काळ आणि अर्थ. ओके, एवढं आपल्याला याच्यात शिकायचं असतंय. अजून आपण जर थोडं पुढे गेलो पोरं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं पोरं धातू, त्यानंतर धातू साधित, ओके, त्यानंतर पोरं कर्ता, त्यानंतर कर्म, ओके, त्यानंतर पोरं प्रयोग, सर्व इकडे येत आहे. ओके, लक्षात आलं. त्यानंतर पोरं प्रत्यय जे आहेत तर प्रत्यय सुद्धा आपल्याला याच्यात बघायचे आहेत. प्रत्यय अनेक प्रकारचे आहेत. तर एवढा अभ्यास आपल्याला कमीत कमी या ठिकाणी असावा लागणार आहे. त्यानंतर शब्द शक्तीमध्ये जर बघितलं पोरं तर 3 प्रकारचे आहेत. एक आहे अभिधा, ठीक आहे, त्यानंतर लक्षणा आणि व्यंजना. लक्षात घ्या. हवं तेवढं सोपं नाही पोरं आहे, जरी आपल्याला ते दिसतंय, ठीक आहे. आणि आता शब्दसिद्धीमध्ये काय पोरं तर लक्षात घ्या. उपसर्ग घटित शब्द आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ज्यांनी अभ्यास केलेला असेल, ज्यांनी अभ्यास केलेला नसेल त्यांच्यासाठी आपण मोफत एक सिरीज युट्यूबला घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. उपसर्ग घटित शब्द, त्यानंतर प्रत्यय घटित शब्द. या ठिकाणी काही प्रत्यय अभ्यासायचे आहेत, या ठिकाणी वेगळे प्रत्यय आपल्याला अभ्यासायचे आहेत. लक्षात आलंय. त्यानंतर परभाषीय शब्द, त्यानंतर आपण बघू शकतो की देशी शब्द, त्यानंतर तद्भव शब्द, त्यानंतर आपण बघतो की तत्सम शब्द. ओके, तर लक्षात घ्या. उपसर्ग, प्रत्यय, परभाषा, देशी, तद्भव आणि तत्सम शब्द एवढे याच्यात येतं. आणि एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे समास. समासावर याच ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न कमीत कमी विचारले जाऊ शकतात. कमीत कमी एक तर असणारच आहे 100%. मग लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. त्यानंतर आपण बघतो वाक्य. वाक्यामध्ये काय विचारलं जातं वाक्याचे तुम्हाला पहिली गोष्ट प्रकार विचारले जातात. आता प्रकार पण वेगवेगळे रचनेनुसार आहे, स्वरूपानुसार आहे, बरोबर आहे. तर वाक्यामध्ये बघा प्रकार, पहिला प्रकार जो आहे त्याच्यात केवळ वाक्य, त्यानंतर मिश्र वाक्य आणि चौथा प्रकार संयुक्त वाक्य. आता ज्याला हे जमत नाही त्याने काय करायचं आहे, इकडे यायचं आहे. इकडे ही जी एक अविकारी शब्द जाती आहे, एक अव्यय आहे, उभयान्वी अव्यय. ज्याने व्यवस्थित अभ्यास केला त्यालाच केवळ प्रयोगी, ज्याने उभयान्वी अव्ययाचा अभ्यास केला त्यालाच केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य सॉल्व्ह करता येणार आहे. ज्याने हा अभ्यास केला नाही त्याला हे बापा जन्मात कधीच जमू नाही शकत. आणि ज्याने उभयान्वी अव्ययाचा अभ्यास इकडे व्यवस्थित केला, इकडे हे समजून घ्यायला त्याला 1 दिवस किंवा 2 तास पुरेसे झाले लक्षात घ्या. कारण की तुमची काठीण्य पातळी बघता तेवढं पुरेसं झालं. 2 तासात तुम्ही हे सर्व शिकू शकता. त्यानंतर अजून दुसरा जो प्रकार आहे वाक्यांचा तर तो अर्थानुसार पडतो बरोबर आहे. वाक्याचे जे अर्थानुसार जे प्रकार पडतात अर्थानुसार. आता अर्थानुसार वाक्याचे प्रकार तुम्हाला केव्हा जमणार आहेत, जेव्हा तुम्ही इकडची क्रियापद ही एक जात जर बघता तर क्रियापदाला 2 प्रकारचे प्रत्यय मुख्य लागतात, एक अर्थाचे आणि काळाचे. तर ज्याने अर्थाचा आणि काळाचा अभ्यास व्यवस्थित केलाय तिकडे हे व्यवस्थित जमू शकणार आहे त्याशिवाय नाही. त्यानंतर क्रियापदामध्ये करणरूप आणि करणरूप क्रियापदाचे प्रकार आहेत. ज्याने ते व्यवस्थित केले त्याला इकडे होकारार्थी नकारार्थी क्रियापद जमणार आहेत. म्हणजे हा सर्व अभ्यास याच्यावर डिपेंड आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी ध्यानात येते त्यानंतर आपण पुढे जाऊ की आता वाक्याचा अभ्यास जर केला, पण याच्यात फक्त वाक्याचा प्रकार नाही तर अजून एक घटक आहे ज्याला आपण म्हणतो वाक्य पृथक्करण. आता वाक्य पृथक्करण जे आहे तर ते कोणाला जमतं, तर ज्याने इकडे बरोबर आहे कर्ता, कर्म, विशेषण
त्यानंतर क्रियाविशेषण याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. क्रियापद ज्याला ओळखता येतं, एकरी क्रियापद, संयुक्त क्रियापद, धातू, मूळ धातू, धातू साधित म्हणजेच कृदंत ज्याने व्यवस्थित केलेले त्याला इकडे काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की सर्वांचा सर्व गोष्टी या ठिकाणी लागतात. त्यानंतर दुसरे वाक्य संश्लेषण किंवा वाक्याची आपण जुळवणी करतो. अनेक शब्दांपासून आपण एक वाक्य करतो, त्याला आपण म्हणतो वाक्य संश्लेषण. बघा, वाक्य संश्लेषण, वाक्य संश्लेषण त्यालाच जमतं ज्याने इकडे अभ्यास केलेला आहे, ज्याला वाक्य पृथक्करण जमतंय. ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित ध्यानात घ्यायच्या आहे. एवढा तुम्हाला वाक्यांमध्ये अभ्यास करायचा आहे. आता मार्क डिवायडेशन करताना आपण 12 ते 13 मार्क्स दिलेले आहेत, तर याला बरोबर सेम या ठिकाणी होत आहे. आता इकडे बघूया, वर्ण किंवा अक्षरांवर कमीत कमी 1 ते 2 मार्क तुम्हाला असणार आहेत. संधीवर कमीत कमी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. मार्क नाही, प्रश्न 1 ते 2 प्रश्न तुम्हाला इथं असतील. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला संधीवर असणार आहे. शब्दांच्या जातीवर जर आपण विचार केला तर या ठिकाणी पण 1 ते 2च प्रश्न या ठिकाणी असतील, पण ते फार महत्वाचे ठरणार आहेत. त्यानंतर विकार लिंगावर एक प्रश्न, एक वचनावर एक प्रश्न येऊ शकतोय. विभक्तीचे प्रत्यय, त्यानंतर कारकार्थ, उपपदार्थ याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतोय. त्या पुरुषावर प्रश्न येईलच असं नाहीये, आला तर ठीक आहे. त्यानंतर काळावर एक प्रश्न असणार आहे. अर्थावर एक तर इकडं असेल किंवा वाक्याचं अर्थानुसार प्रकार, दोघींपैकी एका ठिकाणी प्रश्न असणार आहे. पण लक्षात घ्या, हे ज्याला जमलं त्याला जे जमणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अभ्यास आपल्याला इथं पण करायचा आहे, इथं पण करायचा आहे. धातू साधित वगैरे त्याच्यावर कमीत कमी एक प्रश्न असणार आहे. त्यानंतर कर्ता, कर्म आणि प्रयोग याच्यावर 100% तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. म्हणजे याची जर आपण गोळाबेरीज जर सर्वच्या सर्व जर केलं तर कमीत कमी 5 ते 7 मार्क तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. लक्षात येत आहे तुम्हाला? फार सोपं आहे का जेवढं दिसतंय तेवढं नाहीये. या ठिकाणी किमान एक प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो, गॅरंटी नसते, पण तरी आला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे. आपल्याला वाटतं की एका प्रश्नासाठी एवढा का अभ्यास करावा, लक्षात घ्या, तोच एक प्रश्न तुम्हाला पोस्ट देणारा असतोय. जो एका मार्कसाठी वेटिंग लिस्टला आज वाट बघतोय वर्षानुवर्ष, त्याला विचारायचं आहे एका मार्कचं महत्व काय. म्हणून अख्खा महाराष्ट्र आपल्याला मागे टाकून पुढे जायचं असेल तर एक एक मार्क्स तुम्हाला एक एक पर्वता एवढा आहे. लक्षात घ्या, हा सर करणं काही सोपी गोष्ट नाहीये. त्यानंतर उपसर्ग, प्रत्यय, प्रभाषे, शब्द हे सर्व मिळून बघा, हे सर्व मिळून तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न असतील. आणि समासावर तुम्हाला जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. कमीत कमी एक प्रश्न 100% असतो आणि असतोच. ठीक आहे. आता याचं जर आपण व्यवस्थित डिवायडेशन जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला 2 ते 4 मार्क या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्हाला 5 ते 7 मार्क आहेत. या ठिकाणी तुम्हाला 3 ते 2 मार्क कमीत कमी असतील. म्हणजे इथं एक आणि इथं एक प्रश्न, आणि जर इथं एक विचारला तर इथं 2 प्रश्न असणार आहेत. म्हणून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. उरलेले जे प्रश्न आहेत तर तुम्हाला ते या ठिकाणी विचारले जाणार आहेत. म्हणजे हे झालं आपलं व्याकरण संपूर्ण. आता मी काय सांगतोय लक्षात घ्या, मी व्याकरणाबद्दल पण बोललेलो आहे, अलंकार वगैरे जे काव्यशास्त्र आहे त्याबद्दलही बोललोय, साहित्याबद्दलही बोललोय, म्हणी, वाक्प्रचार याविषयी पण मी तुमच्याशी सविस्तर बोललेलो आहे. आता गोष्ट काय, याचं डिवायडेशन अभ्यास करताना कसं करायचं लक्षात घ्या. सरळ सरळ 2 भाग करा पुस्तकाचे, म्हणजे फाळू नका. मला असं म्हणायचं आहे की रोज अभ्यासाचं नियोजन तुम्हाला करायचं असेल तर लक्षात घ्या, 2 भाग करायचं. 45 मिनिटे लक्षात घ्या, मी जास्त तुम्हाला देतच नाही सुरुवातीच्या काही 2-4 दिवस 45 मिनिटे इकडे द्या आणि 45 मिनिटे इकडे द्या. आता हे नेमकं काय, तर हा जो आता व्याकरणाचा जो मी घटक सांगितला म्हणजे वर्ण, शब्द आणि वाक्य विभाग, तर याला तुम्ही 45 मिनिटं किमान रोज दिले गेले पाहिजे. आणि इकडे म्हण, वाक्प्रचार, साहित्य, कवी, लेखक या ठिकाणी तुमचे 45 मिनिटं सर्व दिले गेले पाहिजे. आणि लक्षात घ्या, रोज किमान 1 तास, बरोबर आहे, म्हणजे 120 मिनिटं जे आहेत, किती लक्षात घ्या, रोज 1 तास घड्याळ लावून आपले 100 प्रश्न सॉल्व केलेच पाहिजे. जो हे प्रश्न रोज सॉल्व करेल त्याला कुठलीच अडचण येणार नाही. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, अलंकारांसाठी काय करावं, अलंकार आहेत, म्हणी, वाक्प्रचार आहेत. तर आपलं मराठी प्रबोधनीचं जे
टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी मी अलंकाराची नोट्स टाकलेली पोरं हो. त्यात भरपूर चांगल्या चांगल्या नोट्स मी घटकनिहाय टाकलेले आहे, तर ते घ्या. त्या ठिकाणी ते मोफत आहे. प्रिंट काढून घ्या व्यवस्थित. त्याची झेरॉक्स पोरं तुमच्याकडे पाहिजे. PDF मधून अभ्यास होत नाही, त्याची व्यवस्थित चांगली झेरॉक्स काढा. त्याच्या बाहेर येणारच नाही पोरं. मी जे अलंकार तुम्हाला त्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत पोलीस भरतीसाठी ते तयार केलेले आहेत. त्याच्यात मी अजून काही एक्स्ट्रा पण म्हणी वाक्प्रचार टाकलेले आहेत, अलंकार टाकलेले आहेत, तर त्याच्या बाहेर येणारच नाही. म्हणून मराठी प्रबोधिनीला जाऊन ते जे मी काही तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते सर्वच्या सर्व डाउनलोड करून घ्या आणि त्याची व्यवस्थित प्रिंट काढून घ्या पोरं. तुम्हाला ते फार महत्त्वाचं ठरणार आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि पोरं जाता जाता अजून एक गोष्ट, मराठीवर मी तुम्हाला काही प्रश्न अशी देणार आहेत की ज्याच्या बाहेर जर तुम्हाला येण्याची शक्यता निव्वळ कमी आहे किंवा निव्वळ नाहीच आहे, मी असं सांगतो पोरं. म्हणून ह्याच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी काही प्रश्नांचा तुमच्याकडनं सराव करून घेणार आहे. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसणार आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद.